नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला आणि फर्स्ट टाइम मी ड्राईव्ह करून एवढा लांब चाललोय. बघूया कसं आपलं ड्राईव्ह होतं. बघूया आता इकडनं निघतोय आम्ही डोंबिवलीवरनं. किती टाइम लागतं आम्हाला? 5-6:30 पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिकडे. सो लेट्स सी कुठे कुठे ब्रेक घेतो, कसं किती आम्हाला गाडी ॲव्हरेज देते वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आता आम्ही इथे ब्रेकफास्टला आपल्याला ब्रेकफास्ट करून आता इकडनं नॉनस्टॉप निघायचं. आता बघू जेवढं कवर होता येईल तेवढं आपण कवर करूया. चलो पोचले पुण्यामधनं आता CNG फ्युलअप करूया, कारण तिकडे डोंबिवलीमध्ये भरला होता, तिथे प्रेशर कमी होता म्हणून खूप कमी भरलेला. तर आता इकडे फुल होईल, मग इकडनं गाडीचा ॲव्हरेज पण निघेल किती देते फुल CNG मध्ये. आणि मग इकडनं आता नॉनस्टॉपच जाऊ. बघू कुठे खायला थांबलो तर थांबूया, कारण खाणं पण इम्पॉर्टंट आहे. आम्ही ॲप्रॉक्स पोचून जाऊ 7पर्यंत कोल्हापूर. मग तिकडे ठरवूया की दर्शन करायचं का आराम करूया हॉटेलवरती. नेक्स्ट डे दर्शन करून मग निघायचं, तसा प्लॅन करूया. किती आपला CNG बसतोय? हां 7.59 बसला. आता बघू ट्रिप 0 करूया. ट्रिप 0 फुल झालं, एकच गाडी फक्त आहे. बघूया आता किती जाते. चलो मी इकडे स्टॉप घेतलेला आहे. 196 किलोमीटर, 196 ऑलमोस्ट 200 किलोमीटर पकडून चला. 200 किलोमीटर जाईलच ही अजून पुढे. तर एवढा आम्हाला ॲव्हरेज दिला आहे गाडीने. आता मी त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो आम्हाला किती टोटल गाडीने ॲव्हरेज दिला आहे एक फुल टँक CNGमध्ये. फुल पण नाही बोलू शकत, 9 किलोला फुल असतं. सो बघूया आता इथे प्रेशरवरती परत एकदा इथे CNG भरून घेऊया. म्हणजे कोल्हापूरमध्ये फिरायला आम्ही पुन्हा इथे थांबलोय. CNG फुल करून घेऊया. हा फुल होत आहे, बघूया किती जातो आहे. आय गेस 9पर्यंत जाऊ शकतो कदाचित, कारण प्रेशर चांगला आहे. 220चा प्रेशर आहे. हो बघा मित्रांनो, आपण आता कोल्हापूरमध्ये पोचलो आहे. वाजलेत किती वाजले? 7:20 झालेत. बरोबर टायमावर पोचलो, जास्त काय लेट नाही झाला. तर इकडनं पहिलं आपण जाऊ मटण खायला. मटण खायचं. मटण हॉटेल छान आहे, नाईस. सो आता इकडे जरा आराम करूया आणि मग खायला जाऊ. आराम काय, 5 मिनिटात लगेच जायचं. चला कोल्हापूरला आला तर इकडे नक्की जेवायला. एवढा भारी जेवण भेटतं ना, मी तर पार उलटी यायचं खाल्लं आहे. आमच्या नसांमधनं तुम्हाला पांढरा तांबडा रस्सा भेटत नाही. चला जाऊया आता रंकाळा फिरायला. आम्ही निघालो मंदिरात जायला. बघा मम्मी ते पकड का, आपला माणूस आहे सगळा सांभाळायला. चलो जाऊया. हे हॉटेल पण चांगलं आहे एकदम. गाडी पार्क वगैरे पार्किंग वगैरे जागा आहे. आता पहिलं मंदिरात जाऊ, अभिषेक करूया. चलो दर्शन वगैरे झालं. आता आम्ही चेकआउट करतो. मुंबईला परत रिटर्न निघूया इकडनं. नाहीतर लेट झालं तर मग रात्र होईल. परत रात्रीचा गाडी चालवायला मग हळू होते स्पीड. लवकर पोचू त्यापेक्षा. चलो मित्रांनो, आता आपण निघूया इकडनं. चेकआउट करूया, मसाले घेऊया आणि डायरेक्ट घरी. चलो मित्रांनो, आपण आता ऑलमोस्ट पुण्यामध्ये 50-60 किलोमीटर लांबच आहे. ऑलमोस्ट पोचून जाऊ. आता इकडे CNG फ्युलअप करूया, कारण CNG संपलेला. 204 किलोमीटर गाडी गेली एका फुल याच्यामध्ये. सो आता इकडे CNG फ्युलअप करू, खाऊया आणि मग तिकडनं परत आपण निघायचा प्रवास आपला चालू करूया. काय नाही, एकदम सुपरफास्ट आहे. असं काही सरळ रोड आहे, काहीच गरज नाही कुठे लेफ्ट नाही राईट नाही. पुढे पण कोल्हापूरला येत आहे आपलं सरळ मुंबई बेंगलोर हायवे पकडायचा, स्ट्रेटच एकदम. कुठे काहीच नाही, फक्त एक्झिट घ्या. कोल्हापूर आल्यावरती पोचले कोल्हापूरमध्ये. 7 तास लागतात, अप्रॉक्स 7 तास. आता बघूया किती परत एकदा भरतोय. असं गाडी ॲव्हरेज चांगलं देते. 25पर्यंतचा ॲव्हरेज देते काय, म्हणजे फुल टाकी केली. आता 9 किलो बसला असं तर मग आम्ही जास्त आम्ही लांब गेलो. लेट्स सी.